जिल्हा सांगली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेशराव शिंदे यांच्यासह कार्यकर्त्याचा पक्षाचा राजीनामा। जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यासह पक्षाला राजीनामा दिलेला आहे। तालुका अध्यक्ष मनसूर खतीब यांच्याकडे प्रांतिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून दिला आहे। शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे मात्र जत तालुक्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून व सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती म्हणून सुरेशराव शिंदे यांचा जत शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठा दबदबा आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज ते दाखल केले होते, मात्र नेत्यांच्या आदेशानुसार तो अर्ज त्यांनी मागे घेतला होता। त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठीशी न राहता महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांना उघड पाठिंबा त्यांचे कार्यकर्ते दिले होते। अनेक दिवसापासून ते पक्षात नाराज असल्याचे बोलले जात होते। विधानसभा निकालानंतर काल माननीय मच्छिंद्र वाघमोडे, इम्रान गवंडी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलेला आहे। जत शहरात राष्ट्रवादीला नगरपालिकेमध्ये 6 नगरसेवक व पंचायत समितीमध्ये 1 सदस्य त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आला होता। सुरेशराव शिंदे यांनी वैयक्तिक कारणातून राजीनामा देत असल्याचा उल्लेख राजीनाम्यात केला असून पुढील राजकीय भूमिका ते लवकरच स्पष्ट करणार आहेत। मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेशराव शिंदे हे राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये कालच्यापासून जोरदार खळबळ उडालेली आहे। ते नेमके कुठल्या पक्षामध्ये जाणार हे सध्या तरी सांगितले नसले तरी येणाऱ्या 8 ते 15 दिवसात ते राजकीय भूमिका जाहीर करू शकतात। त्यामुळे एकंदरीत जत तालुक्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र जत तालुक्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये मात्र मोठी खळबळ उडताना दिसत आहे। Press the bell icon on the video and never miss another update.